नमस्कार बाळांनो, 12वी बोर्डची परीक्षा आता परवापासून सुरू होते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला थोडंफार बोर्डचं टेन्शन आलंय. मग तो विद्यार्थी कोणता पण असू दे, मग जो टॉप करणार आहे पूर्ण बोर्ड मध्ये त्याला पण टेन्शन आहे आणि ज्याने काहीच अभ्यास केला नाही त्याला पण टेन्शन आहे. कारण ही परीक्षा म्हटलं तर आयुष्यात तुम्ही एक दुसऱ्यांदा देताय. 12वीची बोर्डची परीक्षा आहे ही. त्याच्या अगोदर कुठली दिले? 10वीची दिले. पण 10वीला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना टेन्शन नव्हतं की की तिथले सब्जेक्ट थोडेफार सोपे होते, सवयी होत्या अभ्यासाच्या. पण 12वीचा बोर्ड एक वेगळाच सिनेरिओ आहे. मग टेन्शन येणं स्वाभाविक आहे, हे प्रत्येकाला येतं. आता हा टेन्शनचा भाग म्हणजे काय की पेपरला काय होईल, मार्क्स पडतील की नाही, पेपर कसे येणार आहेत की नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जर सायन्सचे विद्यार्थी आहे आपण तर आणखीन त्यांना टेन्शन आलं पहिल्याच पेपरचं. कारण इंग्लिशचा अभ्यास ते जवळपास 2 वर्ष करत नाहीत. ते आताच कुठेतरी 4-5 दिवस केले असतील आणि मध्ये काहीतरी दिवस. त्यामुळं इंग्लिशचा अभ्यास हे त्यांना, सायन्सच्या मुलांना टेन्शन आहे. आर्ट्स कॉमर्स वाल्यांना एक थोडंफार ठीक आहे, कारण त्यांना काय वाटतं की इंग्लिश आहे आपला टफ सब्जेक्ट आहे असं त्यांच्या मनात असतं. त्यामध्ये बऱ्यापैकी थोडंफार केलेले असतात. पण सायन्स वाल्यांनी काहीही केलेलं नसतं. कारण का? ते सायन्स फोकस कशावर आहे त्यांचा? पीसीएम और पीसीबी, म्हणजे जे त्यांच्या एंट्रन्सचे सब्जेक्ट्स आहेत ते महत्वाचे असतात त्यांनी त्याचा केला. ओके, मुद्द्याकडे येऊया आपण की आता ह्याचा पर्याय काय? ह्याच्यावर पर्याय एकच असतो की आपण शांत राहायला पाहिजे. कारण का आता समजा जो पेपर सुरू होतोय 11 तारखेपासून, संपणार कधी म्हणजे 11 फेब्रुवारीला जी परीक्षा सुरू होते ती कुठपर्यंत आहे? 17 मार्च पर्यंत आहे. 17 मार्च पर्यंत आयटीचे पेपर संपतात. म्हणजे हा पिरियड सुरू झाला तर जवळपास 35-36 दिवसांपेक्षा जास्त होते. आणि 35-36 दिवसांमध्ये द्यायचे पेपर किती आहेत? 6 पेपर. अरे मग 6 पेपरचा अभ्यास इतके दिवस करणं म्हणजे त्रासदायक आहे. जुना एक व्हिडिओ बघून घ्या सायन्स वाल्यांसाठी काय की बाळांनो, मॅथ्स आणि बायो झाल्यानंतर सीईटीच्या मागे लागायचं, कारण ऍडमिशन सगळे तिथे आहेत. ओके, मग परीक्षेला टेन्शन येतंय तर काय, हा पिरियड काढणं खूप महत्वाचं आहे आणि हा त्रासदायक आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत राहा. कारण काय होणार, जसा जसा पेपर येईल टेन्शन वाढत राहील आणि ते टेन्शन काय करेल, बाकीच्या पेपरवरती इफेक्ट करेल. बोर्ड परीक्षेचं सांगतोय सगळ्यात महत्वाचं हे असतं की तुम्हाला पूर्ण पिरियड शांत राहून पेशन्स ठेवून पुढे जायचं असतं. कारण काय, मोठा फरक नाही पडणार आहे. मोठा फरक पडणार नाही म्हणजे काय, 6 पेपर आहेत. 6 मधला एका दुसरा पेपर टफ आला किंवा तुम्हाला थोडंसं अभ्यास कमी झालेला, मार्क्स कमी पडले, फरक नाही पडत आहे. सायन्स जर स्टुडंट आहे तर जेडब्ल्यू ओपनचे स्टुडंट आहेत त्यांना 75 पाहिजेतच आहेत पर्सेंटेज. कास्ट मध्ये एससी एसटी असेल तर 65% पाहिजे. ठीक आहे. मग आता ते काही विद्यार्थी मध्ये सर हे पडणं शक्य नाही. अरे बाळा, तुम्हाला आयआयटीत जायचं आहे, एनआयटीत जायचं, तर तेवढे मार्क्स कसे पाडणं गरजेचं आहे आणि ते पडतात. पण जर जेडब्ल्यूचा अभ्यास आपला चांगला झालाय देन बाकीचे भारतातल्या सगळ्या कंपन्या, म्हणजे जे इंजिनिअरिंग किंवा फार्मा साईडनं ज्या कंपन्या मिळणार आहेत, ज्या टॉप मोस्ट कंपन्या गव्हर्नमेंटच्या आहेत, त्याला आपण काय म्हणतोय, महारत्न कंपन्या म्हणतोय, नवरत्न कंपन्या म्हणतोय. ज्या कंपन्या येतात ना तिथं काही कंपन्या फक्त 65% साठी आहेत. त्याला पीएसयूज म्हणतात, पब्लिक सेक्टरच्या कंपन्या. 65 12वीची टक्केवारी. देन मग उरलेल्या ज्या मी 95% पेक्षा जास्ती कंपन्या भारतातल्या आहेत, मग त्या प्रायव्हेट असू देत, गव्हर्नमेंट असू देत, त्यांना 60% क्रायटेरिया आहे. हे क्लिअर करून घ्या पहिला. म्हणजे काय, जेडब्ल्यू आयआयटी मध्ये ऍडमिशन ओपन आहे 75, बाकीच्या 65, बाकीच्या मध्ये एससी एसटी मध्ये येतील. पीओसी कंपन्या ज्या आहेत भारतातल्या 5% कंपन्या ज्या असतील त्यांना 65 लागतील 12वीला आणि उरलेल्या ना 60%. बाकीचे काय म्हणतील, अरे बाबा आमचं पास व्हायचं पण काही जणांचं टेन्शन आलंय. मग त्यांनी हा लोड नका घेऊ, पेपर भरायचा आहे बघा आता. कारण 1 दिवस राहिला, एका दिवसामध्ये खूप मोठा तीर मारू शकतोय का, म्हणजे मला, मी आजपर्यंत काहीच अभ्यास नाही केला आणि मला 90% पडायचं. थोडस म्हणजे काय जवळपास अवघडच आहे ते. कारण मी पेपर उघडलेच नाहीत कधी आणि मी अभ्यास करायचा प्रयत्न करून मी 1-2 दिवसांमध्ये 90% पडेल असं कोणतं सांगत असेल तर सबशेल गंडवायला लागले ते. मग त्या मुलांनी काय करा, पेपरचा अनालिसिस ऑलरेडी केलाय, पेपर कसा आलाय बघा. जे जमतंय ते सुरुवातीला लिहायचं आणि ज्यामध्ये कन्फ्युजन आहे किंवा काहीच माहिती नाही शेवटी पाहणं भरा. काय करू, कारण माझ्याकडे 3 तास आहेत, 2 तासात माझं लिहून झालं, उरलेलं काय करू मी, कारण अभ्यास कमी झालेला. पेपर भरायचे. म्हणणार काय येत नाही भरू, अरे त्यामधलं काही आठवते ते भरा, अर्धा 1 मार्क कसंही मिळेल ना. ओके, त्यामुळं काही झालं, पेपर भरायचा शेवटी. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना काहीच टेन्शन नाही, ज्यांना अभ्यास नाही झाला जितकं येते ते पहिला लिहायचं
आणि देन नंतर पेपर भरायला चालू करायचं. आन्सर शीट आहे. कारण बाहेर येऊन काय करणार आहे, पेपर तर टाकू शकत नाही आणि बाहेर येणं लॉजिकल पण नाही. मग तिथं बसून जे काय आठवतं ते लिहा. अर्धा मार्क 1 मार्क मिळतो. आता काही विद्यार्थ्यांचं असं असेल की खूपच टेन्शन आहे, मला मेसेज व्हॉट्सअपला खूप 1-2 दिवसात पडलेत, मीच बाहेर होतो त्यामुळे व्हिडिओ नाही बनवले. त्या मेसेजमध्ये काय आहे, सर पास होणं शक्य नाही आहे, आम्ही काय केलंच नाही, मी परीक्षेला जाऊ काय नको, किंवा मी परीक्षा ह्या वर्षीची ठेवतो, जुलैला देतो किंवा पुढच्या वर्षी देतो, गॅप घेतो. बाळांनो क्लिअर सांगतो की जर गॅप घेतला तर तुम्ही फेलच झालाय. अरे मग परीक्षेला जावा ना, परीक्षेला जावा. नाही मार्क पडले तर काय होईल, फेल होईल. सायन्सला फेल होणं अशक्य आहे, सांगितले मी आधीच जुन्या व्हिडिओमध्ये. नवीन असेल तर 1-2 जुने व्हिडिओ बघा. सायन्सला काय तुम्हाला 30-30 मार्क्स आहेतच ना, पीसीएम पीसीबी. आता मॅथ्सला सोडा, फिजिक्स 30 मार्क, केमिस्ट्री 30 मार्क, बायो 30 मार्क. इथं ना तुम्हाला काही झालं 28 ते 30 दिलेच आहेत. बऱ्याच मुलांना असतात 28-30, म्हणजे 6-7 मार्कांचा प्रश्न पडला. आणि बाळांनो जरी तुम्हाला हे पण मार्क्स नाही पडले ना, तर ग्रेस मार्कचा कन्सेप्ट असतो बोर्डमध्ये. म्हणजे काय, 15 मार्क ग्रेस मिळत असतात. मग तुम्ही एखाद्या विषयात फेल होताय 1-2 विषयांमध्ये, त्याचा कन्सेप्ट पूर्ण आहे ते मी नंतर सांगतो, आता न सांगितलेला बरा, की त्याच्यामध्ये ग्रेसचे मार्क्स मिळतात. त्यामुळे तुम्ही सायन्सला इम्पॉसिबल आहे फेल होणं. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो तर निघला, मॅथ्स असेल, मॅथमॅटिक्स, मराठी, इंग्लिश, मराठीला आहे कोणाचा IT असेल, कम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, जॉग्राफी पण असेल कोणाचा, तर इथं 20 मार्क्सचे प्रॅक्टिकल्स आहेत. मग 20 पैकी तुम्हाला इथं किती दिलेत, 18 ते 20 दिलेलेच आहेत. मग इथं काय, आता हे सब्जेक्ट थोडीच फेल होण्यासारखे आहेत. हा, मॅथ्सला मुलांनी काहीच केलं नसेल तर त्यांना मी जुना व्हिडिओ बनवलाय ते बघा. तुम्हाला परत थेरम देतो पेपरच्या आधी, तिथेही निघतात. फेल होणं अशक्य आहे, हे क्लिअर सांगतो. मार्क्स कमी पडणार म्हणून परीक्षा चुकवू नका. कारण का 12वीच्या बोर्डवरती ऍडमिशन आहे कुठं, की 12वीच्या बोर्डला मार्क एवढे पाहिजे तर ऍडमिशन मिळणे. एंट्रन्स CET वर वगैरे ऍडमिशन असेल तुमचं, त्यामुळे तिथं फोकस करा. आणि जर पेपरलाच गेला नाही ना तर तुम्ही फेलच झालाय. अरे मग पेपरला जाऊन फेल व्हा ना. जर लईच टेन्शन आलंय, पेपर चुकवला तर तुम्ही फेल, मग परत पुढच्या वर्षी किंवा जुलैला तुम्हाला जे आवडेल ते. पण पेपरला गेला, काय येते ते लिहिलं किंवा काही जरी करून आला तर तुम्ही काय होईल, एकतर पास होईल किंवा फेल होईल. मग जर पेपरलाच गेला नाही तर तुम्ही फेल होता, त्यामुळे तो विचार डोक्यातनं काढा. मग पेपरला जाऊन फेल झाला तर काय फरक पडायला लागलाय, असं तसं न गेला तर फेलच आहे ना. त्यामुळे पेपरला जायचं, पास होतं, सायन्सला फेल होत नाही, मी क्लिअर सांगायला लागलोय. तुम्ही म्हणा सर अशा परीक्षेला जाऊन काय करू मी, काय उपयोग आहे माझा, की मला मार्क कमी पडतील, टक्केवारी कमी पडतील. अरे बाळांनो मग परत तुमच्याकडे CET वगैरे आहे ना, तिथं फोकस करा की. आणि इथं जर मार्क्स पडले तर बेस्ट कॉलेज मिळतं, तिथं कुठं पर्सेंटेजचा आहे. बस तुम्ही म्हणलं हा क्रायटेरिया मी स्टँडर्ड दिला. जर तुमचे CETचे मार्क्स आणि चांगलं कॉलेज असेल आणि तिथं 4 वर्ष व्यवस्थित केला तर ऑटोमॅटिक प्लेसमेंटला अलाउ करतात. एक्सेप्शनल केसेस आहेत, बऱ्याच बघितल्यात मी. त्यामुळे हा फक्त मी सांगण्यासाठी दिलाय बेसिक इतके पर्सेंटेज. हा हे ऍडमिशनचं तर फिक्स क्रायटेरिया. बाकीच्या प्रायव्हेट वगैरे कंपन्या ऍडजस्ट करतात. त्यामुळे मार्क्स कमी पडतील म्हणून परीक्षेला जायचं टाळायचं नाही. जायचं आहे बिंदास, मस्त खुश व्हायचंय. 6 परीक्षा दिल्यात, 6च्या 6ला फेल झाला, काही विचार करू नका, टेन्शन फ्री व्हा. का, पुढच्या वेळी बघू. कारण परीक्षा हा आयुष्याचा एक भाग आहे, आयुष्य नाही आहे, हे पहिलं लक्षात ठेवायचं. ज्या मुलांचा अभ्यास नाही झालेला, ज्यांचा अभ्यास झालाय थोडंसं स्ट्रेस फ्री व्हा. कारण हे पॅनिक होतच होतं. कारण अभ्यास झाल्यानंतर त्या मुलांना असं आठवतंय की माझा मार्क्स पडतील की नाही पडतील, मग मला वाचले ते पेपरला येईल की नाही, मला लिहिता येईल की नाही. हे कॉमन आहे, हे सगळ्यांना झालंय आयुष्यात, आम्हाला पण झालंय आणि तुम्हाला पण असं होतंय. आणि इथून पुढे ज्या परीक्षा होतील आयुष्यात त्यावेळी पण वाटणार आहे. मग हे नॅचरल असतं. कमी अभ्यास झालेल्यांनी विनाकारण टेन्शन घ्यायचं नाही, वेगळे विचार करायचे नाही. परीक्षा मी जात नाही, मग हे असं करतो, काय व्हायचं ते होते. कारण मापाडी संघटना आयुष्यात येणार आहे तुमच्या, ते मापच काढणार आयुष्यभर. कारण का, समजा तुम्ही 99% जरी पाडले तर तुमच्या शेजारचे किंवा जे काय मग कार्यकर्ते म्हणणार, हा याला सगळा चांगला क्लास होता, पैसे घातलेत, हे सगळं पडलेत म्हणून मार्क्स पडलेत. कमी मार्क पडले तर काय म्हणणार, ह्याला सगळं मिळालं होतं तरी ह्याला मार्क्स नाही पडले. काय उपयोग आहे, एवढा अभ्यास केला 2 वर्ष तरी मार्क्स नाही पडले. जी लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत ती नावच ठेवणार आहेत, जी चांगली म्हणणार आहेत मग तुम्ही भले तुम्हाला 35% पडतात ती चांगलीच म्हणतात. त्यामुळे परीक्षा आहे शांत राहायचं. आणि परीक्षेत सगळ्यात महत्वाचा नियम, जाते वेळी 2 व्हीलरचा वगैरे वापर करू नका. बऱ्याच ऍक्सिडेंट झालात. माझेच 2 विद्यार्थी 15 दिवसांपूर्वी पडलेत,
मेजर इश्यूज येतात, त्यामुळे शांत बसून कसं जाणार हा विचार करायचा आहे. त्याचा एक व्हिडिओ मी नंतर टाकतो, एक 5-1 मिनिटांचा. ठीक आहे. त्यामुळे परीक्षेचं टेन्शन घेऊ नका, ही नॅचरल गोष्ट आहे आणि हे होणारच आहे. फक्त आपल्याला हा पिरियड काढायचा आहे परीक्षांचा, जो काय 30-35 दिवसांचा आपल्याकडे आहे. ओके, चला, थँक्यू, बेस्ट ऑफ वर्क अँड बेस्ट ऑफ लक.